महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, जो समाज आपला इतिहास विसरतो, तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदेशानुसार इतिहास समजण्यासाठी इतिहासाचा हा व्हिडिओ पहा. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आंबेडकर हे आडनाव एका ब्राह्मण मास्तरांनी दिले हेच सर्वांस माहीत आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आंबेडकर आडनाव एका ब्राह्मण मास्तराने दिलेले नसून खुद्द बाबासाहेबांचे वडील यांनीच हे नाव त्यांना दिले हे उघड होत आहे. व ही माहिती राजरत्न आंबेडकर साहेब, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे परनातू म्हणजेच नातूचे मुलगे आहेत, तेही समाजकार्यात आहेत व आजचे जागरूक दलित चळवळीचे कार्यकर्ते व समाज राजरत्न आंबेडकर साहेब यांना चांगल्या पद्धतीने ओळखतात. ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे. तरी राजरत्न आंबेडकर साहेब काय सांगतात ते आपण पाहूयात. ते बोलतात, मी 7 सप्टेंबर 2022 रोजी डॉक्टर बाबासाहेब यांचे काही कागदपत्रे घेण्यासाठी बाबासाहेब यांच्या शाळेत गेलो होतो आणि सगळ्यात मोठी अडचण ही आहे की मी तुम्हाला सांगतो, आपल्या लोकांचे एवढे ब्राह्मणीकरण झालेले आहे. ब्राह्मणांची लढाई लढण्यासाठी ब्राह्मण पुढे येत नाही तर आपलेच लोक पुढे येतात. जेव्हा मला बाबासाहेबांचे लिव्हिंग सर्टिफिकेट पाहिजे होते व शाळेत त्याबाबतचे रेकॉर्ड आधीच ठेवलेले आहे, लोकांना पाहण्यासाठी ठेवलेले आहे. कोणी म्हटले तर त्यांना ते रेकॉर्ड दाखवतात आणि ते लॅमिनेशन करून ठेवले आहे कोणालाही पाहण्यासाठी. परंतु लिव्हिंग सर्टिफिकेटची मागणी अजूनपर्यंत झालेली नव्हती. मला असे वाटते, जेव्हा बाबासाहेब शिक्षण घेत होते व ज्या वेळेस ते हायर शिक्षणात गेले तेव्हा जो LC काढला तो पुढे गेला असेल. परंतु आज मी जेव्हा बाबासाहेबांचे एक व्हॉल्यूम वाचत होतो, गांधी रानडे जिना, त्यात पहिल्याच पानावर बाबासाहेब बोलतात, रानडे यांच्या मृत्यूमुळे बाबासाहेब यांना शाळेची सुट्टी मिळाली होती. त्यावेळेस बाबासाहेब पहिल्या इयत्तेत होते व ते वर्षही उल्लेखित आहे. ज्यावेळेस मी बाबासाहेबांचे स्कूल सर्टिफिकेट काढले तेव्हा काही लोकांनी त्यावर आक्षेप घेतला की बाबासाहेब यावर्षी कसे पहिल्या इयत्तेत असतील व तेच वर्ष बाबासाहेबांनी लेखन आणि भाषण खंड यात उल्लेख केला आहे. ज्यावेळेस आम्ही शाळेत गेलो, जसे तुम्हाला कुतूहल आहे तसेच मलाही कुतूहल होते की खरंच आंबेडकर गुरुजी होते. हा प्रश्न मी तेथील मुख्याध्यापकांना विचारला की जसे बाबासाहेबांचे रेकॉर्ड आहे, विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड आहे, तर अर्थातच मुख्याध्यापक व शिक्षकांचेही रेकॉर्ड असतीलच. तर त्यांनी सांगितले, आमच्याकडे सगळ्यांचे रेकॉर्ड आहेत, परंतु आंबेडकर नावाच्या शिक्षकांचा कोणतेही रेकॉर्ड नाही, त्यामुळे ते तुम्हाला दाखवू शकत नाही. तरीही आजसुद्धा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात जाऊन पहा की त्या शाळेचे आज नाव छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल आहे. पूर्वी ते सातारा एलिमेंटरी स्कूल नावाने होते. 1821 मध्ये त्या शाळेची स्थापना झाली होती. तर एवढी जुनी ही शाळा आहे, तरीही त्या शाळेत त्या ब्राह्मण गुरुजींचा रेकॉर्ड नाही. तर हा रेकॉर्ड मिळतो धनंजय कीर यांच्या पुस्तकात, हा संदर्भ मिळतो चांगदेव खैरमोडे यांच्या पुस्तकात व नवयुग मासिकात याचा रेकॉर्ड मिळतो. कुठेही बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनाशी संबंधित एवढ्या मोठ्या घटनेचा उल्लेख त्यांच्या लिखाणात किंवा भाषणात केला नाही. आपण कुठल्या माहितीवर विश्वास ठेवत आहे की ज्यांनी बाबासाहेबांवर लिहिले आहे. धनंजय कीर यांचा संदर्भ दिला जातो. धनंजय कीर यांनी बाबासाहेबांचे जीवनचरित्र लिहिण्या अगोदर सावरकर यांचेही जीवनचरित्र लिहिले आहे व दुसऱ्यांचेही जीवनचरित्र लिहिले आहे. याचा हा अर्थ होत नाही की बाबासाहेब यांनी ही सर्व पुस्तके वाचून त्याला अनुमती दिली आहे आणि आज जे रेकॉर्ड आपल्यासमोर उपलब्ध आहे तिथून आंबेडकर गुरुजींचा कुठलाही संदर्भ आपल्याला मिळत नाही. आणि मी स्वतः त्या गावात गेलो होतो. आंबावडे ते गाव आहे. महाराष्ट्रात जे बाबासाहेबांच्या वडिलांचे गाव आहे त्या गावातील लोक आजही म्हणतात
बाबासाहेबांना कोणत्याही ब्राह्मणाने नाव दिले नाही. ते नाव या गावाचे आहे. आजही ते गाव अस्तित्वात आहे आणि बाबासाहेबांच्या वडिलांनी असा निर्णय घेतला की संकपाळ हे नाव जातीवाचक आहे आणि जातीवाचक असल्यामुळे कुठेही गेल्यावर जातीवादाचा सामना करावा लागेल. जातीवाचक नावाचा मुद्दा बाबासाहेबांनी ॲनिहिलेशन ऑफ कास्ट यात लिहिले आहे. परंतु बाबासाहेबांच्याही आधी त्यांच्या वडिलांनी या जातीला ॲनिहिलेट केले होते व जातीला सोडले आहे आणि महार जातीतून बाहेर येऊन बाबासाहेबांच्या वडिलांनी आंबेडकर हे नाव महार जातीसूचक आडनाव बदलून गावाचे नाव लावण्यास सुरुवात केली होती. ही सुरुवात बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांची आहे. आता आपण काय करतोय? जी बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांची देण आहे त्याला बाजूला सारून एक ब्राह्मण आणून बसवतोय. बाबासाहेब आंबेडकरजीच्या वडिलांचा त्यात एक संदेश होता, त्यामागे की जात आपल्याला संपवावी लागेल. माझे काही ब्राह्मण दोस्त आहेत, ते म्हणतात आम्ही कुठेही तुमच्या विरोधात, आम्ही तुमच्या बाजूचे आहोत, आडनाव तर आम्हीच दिले आहे. अशा प्रकारे ब्राह्मण आपले वर्चस्व दाखवत आहे. परंतु हे बघा, त्याच शाळेत माझे सख्खे परदादा आहेत. त्यांचे त्याच शाळेत 4 वर्ष आधी ॲडमिशन झाले आहे. त्यांचाही PCR मला मिळाला. त्याचेही रेकॉर्ड मी माझ्या फेसबुक अकाउंटवर टाकले आहे. त्यांचेही आडनाव आंबेडकर आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरजींच्या 4 वर्ष आधी आनंदराव आंबेडकरजींचे ॲडमिशन झाले आहे. त्यांच्याही नावापुढे आंबेडकर आडनाव लिहिले आहे. या 2 मुलांच्या नावापुढे आंबेडकर आडनाव लिहिले आहे. का? या ब्राह्मण मास्तरांना आधीच भविष्य दिसले होते का? बाबासाहेब आंबेडकर पुढे जाऊन खूप मोठे काम करणार आहे, यासाठी आपले नाव आत्ताच देऊन टाकू. परंतु त्यांनी बाकी दुसऱ्या अस्पृश्य मुलांना का आपले नाव दिले नाही? तिथे दुसरे अस्पृश्य मुले शिकत होती, महार जातीची शिकत होती. त्या मुलांना या मास्तरांनी आपले नाव का दिले नाही? फक्त बाबासाहेब आंबेडकर यांनाच आपले नाव दिले आणि दुसऱ्या मुलांना दिले नाही. यातूनच आपल्याला समजले पाहिजे. जसे चाणक्य आहे, जसे स्वामी रामदास आहेत. आपल्याला महाराष्ट्राबाबत माहीत नसेल, आमच्याकडे एक ब्राह्मण अभिनेता कम नेता आहे. त्यांनी एक व्हिडिओ बनवला. व्हिडिओ बनवून तो बोलतो की छत्रपती शिवाजी महाराज एवढे मोठे महाराज होते, योद्धे होते, छत्रपती होते, राजे होते, परंतु ते स्वामी रामदासांच्या पायाजवळ बसत होते. एवढे महत्त्व ते आपल्या गुरुला देत होते. हीच गोष्ट बाबासाहेबांसोबत होत आहे की जे बाबासाहेब आंबेडकर एवढे मोठे विद्वान आहेत. त्यांनी संविधान लिहिले, त्यांनी बौद्ध धर्माला या देशात पुनर्जीवित केले, परंतु ते ब्राह्मणाला आपला गुरु मानत आहेत. ही त्यामागची त्यांची जोरदार इच्छा. त्यामुळे त्यांनी हे काल्पनिक पात्र निर्माण केले आहे. अशी माहिती राजरत्न आंबेडकर साहेब देतात. तरी आपणास माहिती देतो की आनंदरावजींचे नाव बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांनी आनंदरावांचे नाव लक्ष्मण असे शाळेत दाखल केले होते व ही माहिती राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या फेसबुक अकाउंटवर पुराव्यासह दिलेली आहे. तो शाळेच्या कागदपत्राचा पुरावा श्रोत्यांस दाखवत आहे. तर आपण पाहिले, खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरातील माननीय राजरत्न आंबेडकर साहेब यांनी स्वतः पूर्ण शहानिशा करून आंबेडकर हे नाव एका ब्राह्मण मास्तराने दिलेले नसून ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांनीच दिले आहे व ते बाबासाहेबांच्या मोठ्या भावास आधीच 4 वर्ष दिले होते. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ब्राह्मणीकरण करण्याचा जो केविलवाणा प्रयत्न केलेला आहे तो अपयशी ठरला आहे. तरीही इतिहासकारांनी
माननीय राजरत्न आंबेडकर साहेबांची ही माहिती अधिक खोलात जाऊन जनतेसमोर आणावी व हा बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनविषयक लिखाणात हा महत्त्वाचा मुद्दा तपासून लिहावा। ही माहिती माननीय राजरत्न आंबेडकर साहेबांनी आपल्या मुलाखतीत दिली आहे, ती श्रोत्यांस जशीच्या तशी मराठीत सादर केली आहे। ही माहिती तर आपणास आवडणारच ही खात्रीच आहे। तरी ही माहिती जेवढी जास्त व्हायरल करता येईल तेवढी करावी, जेणेकरून ब्राह्मण्यवादी पुन्हा अशी आपल्याशी चूक करण्याची हिम्मत करणार नाहीत। हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा। ज्ञान हे वाटल्याने वाढते या बुद्धाच्या संदेशानुसार व्हिडिओ अधिक शेअर करा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व्हिडिओ पाहत राहा। चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा। जय भीम, नमो बुद्धाय।